तुमच्या गृहस्वप्नांच्या पूर्ततेसाठी वास्तू खरेदी, कर्ज सुविधा, बिल्डिंग मटेरियलसाठी क्रीडा दालन वास्तु प्रदर्शन 9 ते 12 फेब्रुवारीला सकाळी 10 ते रात्री 10 महासैनिक दरबार लॉन्स कोल्हापूर। राजस्थान आणि कर्नाटक राज्याने मंजूर केलेल्या वकील संरक्षण विधेयकानुसार महाराष्ट्रात सुद्धा वकिलांना कायदेशीर दृष्ट्या संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात वकील संरक्षण विधेयक मांडण्यात यावं, यासाठी आज आपच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। वकील हा न्यायालयीन कामकाजातील महत्त्वाचा दुवा आहे। राज्यात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे। मागील आठवड्यात राहुरी येथे वकील दाम्पत्याची हत्या करण्यात आली, त्यामुळे वकिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये वकील संरक्षण कायदा लागू करण्यासंदर्भात बार काउन्सिल महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीने राज्य शासनाकडे ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलाचा मसुदा काही महिन्यापूर्वीच सादर केलेला आहे। परंतु हे बिल महाराष्ट्रात लागू करण्याबाबत शासन स्तरावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही। त्यामुळे महाराष्ट्रभर वकील वर्गात असुरक्षतेची भावना पसरलेली आहे। राजस्थान आणि कर्नाटक राज्यातील वकील संरक्षण विधेयक 2023 याचा अभ्यास करून महाराष्ट्रात देखील हा कायदा तातडीने लागू करावा, जेणेकरून वकिलांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी हा कायदा अस्तित्वात येणे अत्यंत गरजेचे आहे, असे आपचे राज्य संघटक सचिव संदीप देसाई म्हणाले। यावेळी जिल्हा अध्यक्ष अरुण गळतके, लीगल सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट CV पाटील, किरण साळुंके, अभिजित कांबळे, कुमाजी पाटील, समीर लतीफ, दुष्यंत माने, ॲडव्होकेट रणजित कावळे, ॲडव्होकेट अनिल चव्हाण, ॲडव्होकेट सचिन शिंदे, सद्दाम देसाई आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असित बनगे, कोल्हापूर।